आपण वेगळ्या प्रकारचे वडे बनवणार आहोत. त्यासाठी कोबी घेतलेला आहे. आधी अर्धा कोबी किसून घ्यायचा आहे. कोबी किसून झाला की त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. त्यासाठी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे. या कपड्यामध्ये किसलेला कोबी घ्यायचा आणि सगळं पाणी पिळून काढायचं. कोबीचं पाणी वापरलं तरी वडी बनवताना पाणी जर जास्त झालं तर वडी सेट व्हायला जास्त वेळ लागतो आणि हे सारण व्यवस्थित बनलं जाणार नाही. म्हणून यातलं सगळं पाणी काढून घेतोय. अर्धाच कोबी घेतला आहे. बघा किती सारं पाणी निघालं आहे. एवढं पाणी म्हणजे खूपच जास्त झालं. आता यामध्ये अर्धी पालकाची जुडी घेतलेली आहे. पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता बारीक चिरून घेऊ. खरे तर कोबीची वडे बनवायचा बेत होता. पण घरात फारसा पालक खाल्ला जात नाही म्हणून मी यामध्ये ॲड करते. पालक आणि कोबीचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं. जेव्हा या दोन्ही एकत्र येऊन वडी बनवतो ना तर वेगळीच चव येते. याआधी असे वडे बनवले होते आणि सगळ्यांना खूप आवडले होते. तुम्ही पण एकदा अशा प्रकारे करून बघा. मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालून वाटून घेऊ. लसूण थोडा जास्त यूज केला आहे त्यामुळे वडी खमंग लागते. एका परातीमध्ये कोबी घेऊयात. असा सुट्टा करून घेऊ. हा बारीक चिरलेला पालक कोबीमध्ये मिक्स करूयात. हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण घालूयात. आता यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदूळ पीठ घालू. 1 मोठा चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चम्मच हळद, चवीप्रमाणे मीठ, 2 चम्मच तीळ, 1 चम्मच ओवा हाताने चोळून टाकायचा म्हणजे चव छान येते आणि वास देखील छान येतो. पिठाला अगदी हलका कलर यावा म्हणून काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे. तिखटाचे प्रमाण लहान मुलांसाठी करणार असाल तर कमी घाला. सगळं मिक्स करून घेऊ. या पिठामध्ये 1 थेंब देखील पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं आहे. पालकामध्ये पण पाणी असते. कोबीतलं पाणी पिळून काढलं असलं तरीही त्यामध्ये पाणी राहतं. हवा तसा सैलसर गोळा करून मळून तयार आहे. तर ज्या भांड्यामध्ये आपण पीठ लावणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. मी हे इडली पात्रातील भांडं घेतलेलं आहे. त्याला तेल लावून घेऊया म्हणजे वडी खाली चिटकणार नाही. आता गोळा व्यवस्थित पसरून घेऊयात. हाताला देखील तेल लावलेलं आहे त्यामुळे हाताला पण पीठ चिटकणार नाही. जाडीला पातळ हवे असेल तर यातलं पीठ काढून पातळ थापून घ्या. आता यावर थोडेसे तीळ पसरून घेऊ म्हणजे वडी दिसायला पण छान दिसते आणि खाताना पण मध्ये मध्ये तीळ लागतात तर चव चांगली येते. हे तीळ थोडंसं दाबून घेऊयात. गॅसवर इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवूयात. पाणी गरम झालं की यावरती भांडं ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 1 वाफ येऊ द्यायची आहे. 1 वाफ आली आहे, झाकण काढायचं आणि चाकूने चेक करायचं. चाकूला पीठ चिटकलं नाही म्हणजे चांगलं शिजलं आहे. लगेच वड्या काढून घेऊ. बघा वडी अशा प्रकारे निघाली आहे. या वड्या अशाच मंद आचेवरती डायरेक्ट तळून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे अजून थोडा बारीक कट करून घ्या. आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं आहे. आता गॅस कमी करायचा आणि यामध्ये या वड्या सोडायच्या. दोन्ही साईडने चांगला कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तांदूळ पिठामुळे देखील कुरकुरीत होतात. तांदूळ पीठ नसेल तर फक्त बेसन पिठाच्या केल्या तरी चालतात. त्यासुद्धा अशा मंद आचेवरती तळून घेतल्या तर कुरकुरीत होतात. वड्या दोन्ही साईडने छान तांबूस रंग येईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून झालेल्या आहेत. आता काढून घेऊयात. दुसरी बॅच देखील असेच गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत. अशा प्रकारे कोबी आणि पालकाची वडी तयार आहे. खूप छान आणि चविष्ट होतात. जेवणाबरोबर खायला कमाल लागतात किंवा चहासोबत स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. कशी वाटली ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.